पिंजरा पिंजरा रे सुपी, अगं दार उघडणं खरंच मी आली आहे. हे नारकर यू आर ना एक नंबर. काय म्हणतात ना ते हे काय ते माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही तुम्ही. उगाच कारण देऊ नका इकडे माझ्याकडं. प्लीज स्टॉप युअर फालतू आणि टाको बडबड. गो बॅक सायमन. तुमचं थोबाड परत दाखव नका आम्हाला. हे इले ते फालतू काहीतरी बडबडते उगाच आम्ही ऐकून घेतो ना. पुढे चाललं तिकडं उन्हात आणायचं. लग्नाचं वय झालं तुमचं. थोबाड काळवंडलं तर लग्नाला पोरगी देणार नाही कोणी तुम्हाला. का उगाच उखडलाय उखड त्या फालतू कॉलेजच्या पॉलकडे जी लोंगोळी वापरता ना ती माझ्याकडे लोंगोळी वापरू नका. आय एम नॉट कुमार वहीन. आय एम एक प्रसिद्ध यश राजकारणी आहे मी या गावातला. मग काय सेवा करू तुमची? ते कुठं आनंदीबाई गेले त्यांना बोलवा. त्यांना म्हणावं इकडं दुपारचं जेवण आहे तर द्या का आम्ही डायरेक्ट रात्रीचं जेवण पोटात ढकलायचं. अरे जा ना. अरे मला काय माहित कुठे आहे ती? माझ्यावर कशाला ओरडता? मी काय खिशात लपून ठेवलं का तिला? मला नाही माहित कुठे आहे ती. मग ते हे कुठे येते तुमचं राघोबा दादा कुठे गेलाय ते त्यांना बोलवा. कसे पण गायब झाले आनंदीबाईंबरोबर. माहित नाही मला. तुम्हाला काय माहितीये? काय माहिती तुम्हाला? गजा काय रे बाबा? वाय अदर फादर एवढं चिडचिडिंग? चिडचिडी म्हणजे डोकं माझं एकदम फिरलेलं आहे. आता वहिनी घरात नाही बहुतेक. घरात नाही म्हणजे किचन मध्ये असेल की? नाही आहे. मी पाहून आलो तिथे फक्त आई आहे. ठीक आहे ना मग असेल कुठेतरी. मिसेस ओ मिसेस कम फास्ट. मिसेस इकडे इकडे उभा राहा. इकडे इकडे उभा राहा. ओरडताय कशा पायी? उभा राहा. व्हेर इज आवर डॉक्टर ऑफ लॉ? म्हणजे डॉक्टर हे नाही इंग्रजीचा पत्ता नाही. डॉक्टर ऑफ लॉ म्हणजे आपली सुनबाई कुठं आहे? हात ते रे की सुनबाई वय. मग एवढ्यासाठी मला इथं बोलवलं? एवढ्यासाठी नाही. आपली डॉक्टर ऑफ लॉ गायब झाली. अहो गायब कशी होईल ती? तिला त्या नारायणीचा फोन आलता म्हणून त्या दळभद्री अवदसेला भेटायला गेली. काका मी तुमच्याशी तात्यांची सून म्हणून नाही तर तुमचीच दुसरी मुलगी म्हणून बोलते असं समजा. अगं पोरी माझी पोरगी समजतं स्वतःला तर का स्वतःच्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालीस? अगं त्याला काय गावात पोरी मिळणार नाही त्या काय मग पोरी आहेत? माझी सुपीच का? काका सुपीच्या भावना तरी लक्षात घ्या. पोरीच्या बापाच्या काय भावना असतात ते पोरीचा बापच सांगू शकेल. जा मच्छिंद्र शेलाराला जाऊन विचार. तर स्वतःच्या दोन पैकी एका पोरीचं तरी लगीन त्या गजाशी लावलं असतं का म्हणावं. काका भाऊजी बदललेत आणि सुपीचाही जीव आहे त्यांच्यावर. हे जर खरं असल तर मी आधी सुपीचा जीव घेईन आणि मग मी आत्महत्या करीन. माझ्या डोळ्यात देखत त्या गजामुळे माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं मी बघणार नाही. काका उगाच जुने कुठले तरी राग मनात धरून तुम्ही या दोघांचं आयुष्यपणा जाऊ नका हो. जुना राग
तुझा तात्या रोज नव्या गुन्हे करणारा माणूस. त्या बाबतीत नव्या जुन्याचा प्रश्नच येत नाही. आज त्यांनी गावातल्या किती बायकांचे आयुष्य नासवली, किती लोकांना उद्ध्वस्त केलं, किती शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घातल्या. चिंटू आता जर वाचत बसतो ना तर अख्खा दिवस पुरायचा नाही. तात्यांच्या चुकांची शिक्षा गजा भाऊजींनी का भोगायची? कारण ते सापाचं पिल्लू आहे. ते तात्याच्या पावलावरच पाऊल टाकणार. तर त्याच्या संग लग्न करून सुपीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झालेला मला बघायचा नाही. बघ ना, मुलगी राहिली ना आबरू. काका मागचं सोडा, गजा भाऊजी खरंच बदलले, तसे नाहीयेत ते. शेतकऱ्याचा सल्ला ऐक पुरी. ते पेरावं तेच उगवून येतं आणि ते बी त्या बियाचा गुणधर्म घेऊन. आता ज्वारी पेरली आणि गहू उगवून आला असं कधी झालंय का? तात्याचा पोरगा दुसरा तात्याच होणार. मी सुद्धा तात्यांचाच मुलगा आहे, पण अख्ख्या गावात कोणाची हिंमत नाहीये त्यांना बोट दाखवण्याची. वीर जरी तात्याचा पोरगा असला ना तरी तिकडे शहरात हॉस्टेलवर राहिलाय. त्याच्यावर तात्याची सावली पडलेली नाही आणि ललिता वहिनीने बी ती सावली पडू दिली नाही. पण या गजाचा तसा नाही. तो तात्याच्या तालमीतच वाढलाय, तसाच मोठा झालाय. बाबा एकदा भेटून तरी घेणार आहे त्याला. काका नाही, हे बघा मी तुमच्या पुढे हात जोडते. तिला अजिबात हात लावायचा नाही. माझ्या पोरीचं वाटळ होत असताना मध्ये पडणाऱ्याचा मुर्दाच पाडला असताना. पण तू आमच्या मच्छिंद्र दादाची पोरगी म्हणून तुला काय करता येत नाही. मला तुला सोडून देतो मी. काका तुम्ही शांत व्हा. तुम्हाला जेवढी सुपीची काळजी आहे ना तेवढीच मला आणि यांना आहे. सुपी तर दादा म्हणते यांना. आपण 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 सगळे मिळून यावर काहीतरी तोडगा काढू. हा, यावर काही तोडगा नाही. पायात काटा रुतला असताना त्याची कुरूप व्हायची वाट बघायची नसते. येळीस तो काढून टाकला नाही तर ते सहन करत राहावं लागतं. आणि मिळेल त्या मार्गाने तो काटा पायातून काढलेलाच बरा असतो. तसं काही झालं ना तर मला माझ्या हातून माझ्या पोरीचं लगीन किंवा खून एवढंच करता येईल. मला एवढंच करता येईल. नारायण, तू कायच नाही हे आम्हा सगळ्यांनाच चांगलं माहितीये. एक तर तू आनंदीला फोन करून बोलवून घेतलंस आणि आता म्हणतेस की तू तिला फोनच केलेला नाहीस. वीर, मी खरं सांगते, माझं आनंदीशी बोलणंच झालं नाही. मग कुठे आहे आनंदी? मला नाही माहित. आणि तसेही तिची या घरातून खोटं सांगून जाण्याची पहिली वेळ नाहीये. नारायणी, कोण खोटं बोलतं ना हे एव्हाना या घरालाच नाही अख्ख्या गावाला माहिती. हे बघ नारायणी, तुझ्या या नव्या खोट्यामुळे जर माझ्या आनंदीला काही झालं तर इकडची दुनिया तिकडे करी ना मी. इथे मी काय विचार करून आले होते आणि काय ऐकावं लागतंय मला. मी एक माहेर तुटलेली मुलगी आहे. मी तुमच्या घराला माझं माहेर मानते म्हणून मी माझं मन मोकळं करायला इथे आले. मी ह्या घराला माझं घर मानते. ललिता काकूला मी माझी आई मानते आणि तुम्हाला मी माझे वडील मानते. आणि इथे तर माझ्यावर नको नको ते आरोप केले जात आहेत. कोणामुळे केले जातात हे असले आरोप तुझ्यावर? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मेंदू जागेवर आहे ना तुझा नारायणी? का ठेवून आली आहेस चांदणी लॉजवर? वीर, मला स्वतःलाच त्रास करून घ्यायला नाही आवडत. मी तुझ्या समोर हात जोडते. हवं तर सगळ्यांसमोर मी तुझ्या पाया पडते, पण माझ्यावर घाणेरडे आरोप करू नकोस. खरं तर तुझ्या एका चुकीची शिक्षा मला आयुष्यभर भोगायची आता.
माझ्या कोणत्या चुकीची शिक्षा तू भोगतेस ग? आणि मुळात ना तू इथे का आली आहेस ना हे कळू दे मला. एकदा का कान फाट्या नाव पडलं ना की सगळे तसेच वागतात. खरं तर ओजसनेच मला तुझ्याकडून पैसे आणायला पाठवलंय, माझी इच्छा नसता नाही. पुन्हा एक खोटं. हवं तर ओजसला फोन करून खात्री करून घे, कारण त्याला माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी तूच जबाबदार आहेस. आणि आता या सगळ्यातून तूच मला बाहेर काढलं पाहिजे. काका, तुमचं भाऊजींबद्दल काय मत आहे किंवा तात्यांबद्दल काय मत आहे हे तुम्ही सांगितलं. आता माझं मत आहे का? भाऊजींना लग्न करायचंय सुपीशी. अगं येडी का खुळी पोरी तू. अगं तुझा जन्म झाला नसेल तेव्हापासून या देशमुख घराण्याला मी ओळखतो. गरिबा घरची एक बाई सोडली नाही त्यानं. ती बदली, ती वाचली. ती बदली नाही, ती देशोधडीला लागली. काका, मला तुमचं सगळं मान्य आहे, तुमचं सगळं पटतंय आणि तुमचा एकही मुद्दा मी नाही खोडून काढू शकत. पण माणसं बदलतात यावरही माझा पूर्ण विश्वास आहे काका. कशाला मला धर्म संकटात टाकतेस पोरी. तू जा तू. बघ मला आमच्या पद्धतीने जगू दे. काका, जर हेच करायचं असतं तर मी इथपर्यंत नसते आले. मग आता काय तू माझ्या पोरीचं लगीन लावूनच इथनं जाणार आहेस का काय? काका, तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुमच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होणार नाही, हे नक्की आहे. पण सुफीने सुद्धा कोणतीही चूक केलेली नाहीये. तिनं चूक केली की नाही ते मी ठरवणार. आणि तिनं जर चूक केली असेल ना तर या हातानं तिला जिवंत मारून टाकेल. काका, ही चूक आहे असं समजून तुमच्या मुलीचा खून म्हणजे तुमचं तिच्यावरचं प्रेम नाही होत. आपण सामंजस्याने काहीतरी मार्ग काढूयात. कसा काढणार? त्या तात्याला मध्ये घालून? नाही, पण मी यांच्याशी बोलते. मला थोडी मुदत द्या, मी बोलते. मी येते आता. आनंदी बहिणी, तुम्ही नका जाऊ ना, मला सोडू. सुपी, ऐक, मी परत येईन. मी खरंच परत येईन. आणि काका, मला तुमच्याकडनं एक शब्द हवा आहे. जोपर्यंत मी पुन्हा येऊन तुमच्याशी बोलत नाही तोपर्यंत तुम्ही सुपीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. बघ, तू उगाच माझा राग शांत करायचा प्रयत्न करू नका. मी तुझं ऐकलं तेवढंच खूप झालं. काका, तुम्हाला मला शब्द द्यावाच लागेल, कारण विषय आता संपलेला नाहीये, उलटा तो सुरू झालाय. तुझ्या डोळ्यात जो खरेपणा दिसतोय ना त्याला मला मान द्यावाच लागेल. पण तू बाजू मात्र खोट्या माणसाची घेतेस एवढं ध्यानात ठेव. नारायणीने आनंदीला फोन केला होता त्याबद्दल काय माहितीये का तुला? केला होता फोन? नाही, मला काही माहित नाही. माझ्या समोर तरी नाही केला, पण केला असू शकतो पैशांसाठी. पिंजरा